आज आपण मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट तयार होणाऱ्या भरपूर भाज्या घालून केलेल्या ब्रेडच्या 2 रेसिपी पाहणार आहोत, ज्या बनवायला सोप्या आहेत, 5 मिनिटांमध्ये होणाऱ्या आहेत आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या आहेत. सगळ्यात आधी आपण जे जम्बो सँडविच आपल्याला बाहेर मिळतं, त्या पद्धतीचं सँडविच घरी बनवणार आहोत, ज्यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केलेला असतो. तर त्यासाठी इथे मी 4 ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत. तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता. आता याला मी बटर लावून घेते. बटर नसेल तुमच्याकडे किंवा नसेल आवडत तूप लावू शकता. तूपही नसेल आवडत तर काहीच नाही लावलं तरीही चालेल. आता यावरती जी आपण हिरवी चटणी बनवतो पुदिन्याची ती लावून घ्यायची छान या पद्धतीने. आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, कट करून पाहू शकता. भरपूर भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर यामध्ये मी कांदा घेतलेला आहे, छान या पद्धतीच्या रिंग्स तयार करून घेतलेल्या आहेत. टोमॅटो घेतलेले आहेत. यासोबतच मी बटाटे घेतले, उकडून घेतलेले बटाटे आणि छान या पद्धतीने गोल कट करून घेतले. बीटरूटही उकडून घेतले, काकडी घेतलेली आहे. तर अशा भरपूर भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. तर या पद्धतीने भरपूर भाज्या यामध्ये घालून झाल्या की वरतून थोडासा चाट मसाला आपल्याला स्प्रिंकल करायचा आहे आणि आवडत असेल तर वरतून थोडंसं चीज घालायचं आहे. आता आणखी ब्रेड घ्यायचं आहे आपल्याला, त्यालाही बटर लावून घेते मी आणि याला आपल्याला आता लाल चटणी लावायची. तर किंवा लाल चटणी नसेल तर टोमॅटो केचप लावू शकता किंवा पिझ्झा सॉस लावू शकता. तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता आणि छान या पद्धतीने याला वरतून आपल्याला दुसरी स्लाईस ठेवायची आणि आता हे मी तव्यावरती भाजून घेणारे किंवा ओव्हनमध्ये ग्रिल करून घेतलं तरीही चालेल. तर बघू शकता अगदी झटपट मस्त आपलं मुलांना खाण्यासाठी सँडविच तयार झालेलं आहे. आता आपण दुसरी रेसिपी पाहूया. त्यासाठी सुद्धा इथे मी 4 सँडविच ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात आधी मी याला टोस्ट करून घेणार आहे. तवा गरम करून घेतला आहे, त्यावरती याला ठेवायचं आहे आणि छान थोडंसं दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत याला होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम फक्त लो टू मीडियमच ठेवायची, खूप मोठी फ्लेम नाही ठेवायची आपल्याला. तर बघू शकता आपले जे ब्रेड आहेत छान क्रिस्पी झालेले. तर सगळ्या स्लाईस मी क्रिस्पी करून घेतल्या, त्याला टोस्ट करून घेतलं. आता एका बाउलमध्ये मी मोझरेला चीज घेतलं आहे, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेलं गाजर घेतलं आहे, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घालू शकता. या पद्धतीने चीज तुम्ही ग्रेट करूनही घालू शकता. ज्या भाज्या तुम्हाला यामध्ये आवडतात त्या तुम्ही घालू शकता. कॉर्न घालू शकता. यामध्ये मी थोडे चिली फ्लेक्सही घातलेले आहेत आणि यासोबतच यामध्ये पास्ता मसाला घातलेला आहे. तर तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता किंवा लाल मिरची पावडर, टोमॅटो सॉससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की जे आपण टोस्ट करून घेतलेला ब्रेड आहे त्यावरती हे स्टफ करायचं या पद्धतीने. व्यवस्थित स्टफ करून घ्यायचे. जेवढ्या तुम्ही यामध्ये भरपूर भाज्या घालाल तेवढी याची टेस्ट छान लागते. आणि वरतून थोडंसं मी आणखी चीज घालणार आहे. तर चीजचं प्रमाण हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. या पद्धतीने आपल्याला याला तयार करून घ्यायचं. आता हे मी तव्यावर बनवते आणि ओव्हनमध्ये कसं बनवायचं तेही पुढे दाखवते. आता तव्यावरती थोडंसं बटर लावून घ्यायचं, त्यावरती ही स्लाईस ठेवायची. बाजूला थोडंसं तव्यावरती पाणी घालून यावर झाकण ठेवायचं, म्हणजे ती स्टीम तयार होते आणि आपलं जे चीज आहे छान मेल्ट होतं. फक्त गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची. आता याच पद्धतीने इथे मी आणखी 2 ब्रेड तयार करून घेतलेले आहेत, त्यावरती भाज्या घालून यालाही मी मायक्रोवेव्ह करून घेणार आहे. मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा पटकन होतं किंवा तुम्ही तव्यावरही बनवू शकता. तव्यावरही वेळ नाही लागत जास्त, फक्त गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची, कमी फ्लेमवरती याला होऊ द्यायचे. तर बघू शकता झटपट आपली दुसरीही ब्रेडची रेसिपी तयार झालेली आहे, जी खायला खूप जास्त टेस्टी लागते. यावरती तुम्ही मिक्स हर्बसुद्धा घालू शकता. तर बघू शकता दोन्हीही आपल्या झटपट तयार होणाऱ्या मधल्या भुकेसाठी मुलांना काहीतरी लागतं, तर अशा वेळी बनवून देण्यासाठी दोन्हीही रेसिपी तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.